नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते यात बरीच तफावत आढळून आली आहे। त्यामुळे नागपूरच्या संविधान चौकात ईव्हीएम विरोधी प्रदर्शन केले। चौकीदार चोर है, 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 चौकीदार चोर है। वंचित बहुजन आघाडी संघातर्फे हे आंदोलन करण्यात आले। बहुजन महासंघाच्या मागणीनुसार ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने मतदान व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। लोकशाही कशावर चालते तर बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनवर घटनेवर चालते। या घटनेच्या तरतुदीनुसार या देशामध्ये सगळ्या प्रक्रिया पार पडत असतात, पण मध्यंतरी कुठल्या तरी माथेफिरू अधिकाऱ्यांनी नेत्यांनी या प्रकारचा चंग बांधला। 1999ला या देशामध्ये ईव्हीएम नावाची एक वस्तू आली, जी या संबंध देशाची लोकशाही एका मशीन मध्ये आणून ठेवली आणि त्या मशीनला चालवणारा तोच या देशाचा राजा बनवू शकतो अशी परिस्थिती। मी आता साहेबांना सांगितलं की तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिक इक्विपमेंटला गॅरंटी देऊ शकता का? देऊ शकत नाही। या मशीन जिथं वापरल्या जातात, जिथं मतदान बूथवर ठेवल्या जातात, तिथं एसी हॉल पाहिजे, जॅमर बसविला पाहिजे आणि डीसी कनेक्शन कनेक्ट केलं पाहिजे। या प्रकारच्या या मशीनच्या कंपनीने शिफारस केलेली आहे, पण इलेक्शन कमिशनने ह्या कुठल्याही गोष्टीची पूर्तता केलेली नाही। अशा प्रकारची परिस्थिती या देशात असेल तर या देशाची लोकशाही खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या मनावर किंवा मतावर चालत नाही, तर ही इलेक्ट्रॉनिक मशीनवर ज्यांना राजा व्हायचे त्यांनी हजारो कोटी खर्च करायचे, मशीन मॅनेज करायच्या आणि निवडून जाऊन त्या खुर्चीवर बसायचं। या मतदानाच्या मध्ये मतदान मोजत असताना माझ्या लक्षामध्ये दोन गोष्टी आलेल्या आहेत। एक, विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जेवढं मतदान झालं तेवढं मतदान खाली यायला पाहिजे। प्रत्येक मतदारसंघामध्ये मत वाढतात किंवा मत कमी होतात, याचा अर्थच मताच्या संदर्भामध्ये कोणीतरी घोळ करीत आहे, आपल्या बाजूला मत घेत आहे। हा चमत्कार वगैरे काही नाही, हे प्रत्यक्षपणे केलेली चालाकी आहे, मशीनच्या द्वारे केलेली हात चालाकी आहे आणि हात चालाकीच्यामुळे हा विजय मिळालेला आहे। यावेळेस या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन महाआघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांनी केले। तर या आंदोलनामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, प्रदेश महासचिव सागर डबरासे, मिलिंद मेश्राम, नालंदा गणवीर समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूरवरून रमेश थोरात यांचा हा वृत्तांत।